नमस्कार, तुम्ही पाहत आहात मुंबई न्यूज 9। काही खास बातम्यापासून सुरुवात करूया। 2026च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे गटात एक मोठा जागावाटप करार झाला आहे। दोन्ही पक्षांनी 227 पैकी 207 जागांचे विभाजन अंतिम केले आहे। महायुद्धाच्या निवडणूक रणनीतीसाठी हा करार महत्त्वाचा मानला जातो, तर उर्वरित 20 वॉर्डांवर वरिष्ठ नेतृत्व निर्णय घेईल। भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील या करारानुसार भाजप 128 जागा लढवेल आणि शिवसेना शिंदे गट 79 जागा लढवेल। मुंबई महानगरपालिका निवडणुका सत्तेसाठी सेमीफायनल लढाई मानल्या जातात। परिणामी हा जागावाटप करार दोन्ही पक्षांसाठी धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वाचा आहे। या करारामुळे विरोधकांविरुद्ध एकत्रित आघाडीचे संकेत मिळाले आहेत। परस्पर कराराद्वारे निवडणुका लढवल्याने मतांचे विभाजन रोखले जाईल आणि पुन्हा सत्तेत येण्यास मदत होईल, असे दोन्ही पक्षांचे मत आहे। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साठव यांनी या वाटपाची माहिती देताना सांगितले की भाजप, शिवसेना आणि महायुती यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संयुक्त रॅलीचे ठिकाण, निवडणूक प्रचाराची दिशा आणि समन्वय यावर सविस्तर चर्चा करण्यात आली। त्यांनी सांगितले की जागावाटपाबाबत एक करार झाला आहे आणि दोन्ही पक्ष 207 जागा लढवतील। उर्वरित 20 वॉर्डांबाबत दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये पुढील चर्चा होईल, त्यानंतर कोणत्या पक्षाने उमेदवार उभे करायचे हे ठरवले जाईल। शिवसेना शिंदे गटाचे नेते राहुल सेवाले यांनीही जागावाटपाच्या कराराला दुजोरा दिला। त्यांनी सांगितले की भाजप 128 जागा लढवेल आणि शिवसेना शिंदे गट 79 जागा लढवेल, ज्यावर दोन्ही पक्ष पूर्णपणे सहमत आहेत। उर्वरित 20 जागांबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री वरिष्ठ नेत्यांशी सल्लामसलत करून अंतिम निर्णय घेतील। राजकीय तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की या 20 जागांमध्ये वाटाघाटी आणि जमिनीवरील वास्तव महत्त्वाची भूमिका बजावेल। येत्या काही दिवसांत या जागांवर निर्णय झाल्याने 2026च्या महाकाय बीएमसी निवडणुकीचे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल। सध्या एवढेच। अशाच बातम्यांसाठी संपर्कात रहा। तोपर्यंत निरोप।